आज आपण बनवणार आहोत गरमागरम असे सांबर। नमस्कार मंडळी, सुलभास तडका या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी तूर डाळ धुवून कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बीट आणि हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या टाकून लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायचं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून या कुकरच्या आपण 3 शिट्ट्या येईपर्यंत डाळ शिजवून घेऊयात। आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, तर आपण ही डाळ छान अशी घोटून घेऊयात। डाळ घोटून घेतल्यामुळे सांबारला दाटसरपणा येतो, त्यामुळे डाळ छान घोटून घ्यायची आहे। दुसरीकडे आपण सांबारला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून छान तडतडू देऊयात। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून परतून घेऊयात। आता आपण यामध्ये बीट टाकून परतूयात आणि आता आपण यामध्ये भेंडी टाकूयात। नंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि छान परतून घेऊयात। आता छान परतून झाल्यावरती यामध्ये आपण हळद, लाल तिखट आणि सांबर मसाला टाकून छान परतून घेऊयात। हे मसाले छान परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकूयात आणि छान उकळी येऊ देऊयात। चिंचेच्या कोळला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान परतून घेऊयात। आता आपण यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात। आणि आता आपल्याला या सांबरला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। सांबरला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि छान कालवून घेऊयात। सांबर कालवून घेतल्यानंतर याला आपण अजून एक छान उकळी येऊ देऊयात। आता आपलं सांबर उकळून झालेलं आहे, तर तयार आहे आपलं गरमागरम असे सांबर। आता आपण हे सांबर एका बाउलमध्ये काढून घेऊयात। सांबरमध्ये जेवढे जास्त भाज्या टाकलं तेवढी छान चव याला येते, त्यासाठी आपण यामध्ये भरपूर अशा भाज्या टाकू शकता। आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।